नमस्कार. देशात एक मोठी आर्थिक घोषणा झाली आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्यावर होणार आहे. हो, सरकारने नवीन बजेट जाहीर केलंय आणि याचबरोबर काही गोष्टींच्या किमतीत बदल झाले आहेत. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न की या सगळ्या बदलांचा आपल्या खिशावर म्हणजे एका सामान्य माणसाच्या बजेटवर नेमका काय फरक पडणार. चला तर मग आज आपण हेच अगदी सोप्या शब्दात समजून घेऊ. ओके, तर सुरुवात करूया या मोठ्या घोषणेपासूनच. केंद्र सरकारने आपलं नवीन बजेट सादर केलंय. आता बघा, हे बजेट म्हणजे फक्त आकडे नसतात, तर ही एक पूर्ण योजना असते देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देणारी. आणि यामागे काही ठरवलेली उद्दिष्टसुद्धा आहेत. पाहूया ती काय आहेत. पण सरकार हे बदल का करतंय, यामागची स्ट्रॅटेजी काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे नाही का. तर सरकारचं म्हणणं असं आहे की आपल्या देशातल्या उद्योगांना चालना दिली तर बाहेरून वस्तू मागवण्यावरचं अवलंबित्व कमी होईल. यामुळे काय होईल, रोजगाराच्या संधी वाढतील, लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढेल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबूत होईल. म्हणजे हा एक लाँग टर्म प्लॅन आहे. चला, आता जरा चांगली बातमी ऐकूया. अशा गोष्टी ज्या आपल्या चेहऱ्यावर नक्कीच एक स्माईल आणतील. म्हणजे नेमकं काय काय स्वस्त झालंय बघूया. तर चांगली बातमी अशी आहे की काही वस्तूंवरचा टॅक्स कमी झालाय. या यादीत काय काय आहे? मोबाईल फोन्स आहेत, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, काही औषधं आणि मेडिकल इक्विपमेंट्स आहेत. इतकंच नाही तर सौर ऊर्जेची उपकरणं सुद्धा आहेत. यावरून असं दिसतंय की सरकारला देशांतर्गत उत्पादनाला चालना द्यायची आहे आणि काही गोष्टी सर्वांना परवडणाऱ्या बनवायच्या आहेत. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. काही गोष्टी स्वस्थ झाल्या असतील तर काही गोष्टींसाठी आपल्याला आता खिस्सा थोडा जास्त रिकामा करावा लागणार आहे. चला बघूया महाग काय झालंय. या महाग झालेल्या वस्तूंच्या यादीत प्रामुख्याने आहेत बाहेरून मागवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. याशिवाय चैनीच्या वस्तू म्हणजे ज्याला आपण लक्झरी गुड्स म्हणतो त्या महाग झाल्या आहेत आणि काही विशिष्ट प्रकारच्या गाड्या आणि त्यांचे पार्ट्ससुद्धा. यावर टॅक्स वाढवण्यामागे सरकारचा हेतू कदाचित हाच असेल की लोकांनी देशात बनवलेल्या वस्तू घ्याव्यात किंवा अशा वस्तूंवरचा खर्च कमी करावा. आणि इथे बघा, या स्लाइडवर सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहेत स्वस्त झालेल्या वस्तू आणि दुसऱ्या बाजूला आहेत महाग झालेल्या वस्तू. यावरून आपल्या खर्चाचा ताळेबंद कसा बदलू शकतो याचा एक सरळ सरळ अंदाज येतो. ओके, तर आपण पाहिलं की काही गोष्टी स्वस्त झाल्यात तर काही महाग. पण मग या सगळ्याचा मिळून आपल्यावर काय परिणाम होणार, आपल्या घराच्या महिन्याच्या बजेटचं गणित आता कसं बसेल. चला याचंच विश्लेषण करूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये, या बजेटचा परिणाम सरळ सरळ चांगला किंवा वाईट असा नाहीये. हा एक मिक्स परिणाम आहे. म्हणजे काही ठिकाणी पैसे वाचतील तर काही ठिकाणी जास्त खर्च होतील. आणि हे सगळं अवलंबून असेल आपल्या जीवनशैलीवर, आपल्या खर्चाच्या सवयींवर. हे अगदी ताळेबंद जुळवण्यासारखं आहे नाही का. म्हणजे बघा, जिथे काही गरजेच्या वस्तूंवर पैसे वाचतील तिथेच दुसरीकडे चैनीच्या किंवा बाहेरून मागवलेल्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो. आणि सरकारचं म्हणणं असं आहे की हे जे बदल आहेत ना, ते देशाच्या मोठ्या आर्थिक ध्येयाचा म्हणजे लाँग टर्म डेव्हलपमेंटचे एक भाग आहेत. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. हे जे आत्ताचे बदल आहेत, काही गोष्टी महाग करणं, काही स्वस्त करणं, यातून आपल्या अर्थव्यवस्थेला खरोखरच लाँग टर्ममध्ये फायदा होईल का? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.